आणि एक दोन म्हणतात बघतच कसं सप्ताह करते. हे मांजरीपेक्षा बेकार माणसे. एका टायमाला मांजर जरी आडवी गेली तरी चालत. मी सांगते एकच, माणसानं कुठेही आडवं पडून या कार्यात कधीच आडवं पडू नये. इथं जो आडवं पडला तो माणूस संपल्याशिवाय राहत नाही. पहा, कारण भगवान परमात्माची कृपा, स्वतः भगवान परमात्मा या ठिकाणी विराजमान असतात. म्हणून माझे भक्त भजन करावं लागेल. का देवाला आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी. जीवाची आवड, संतांची आवड आणि भगवंताची आवड. महिला मंडळ तुम्हाला आवडतं काय? काय आवडतं तुम्हाला? भांडे, लाकड, काय आवडतं? साड्या आणि सोनं. खरं खरं आजी मी सांगते, आपल्या गावात सर्वसामान्य बाईच्या घरात जरी गेलो अचानक आणि अचानक जर कपाटाचा दरवाजा उघडला ना तर साड्या खाली दबून मरल एवढ्या साड्या असतील. श्रीमंताच्या घरचं तर मी सांगत नाही तुम्हाला. एक बाई होती 55 वर्षाची म्हातारी. मला नुसती म्हणायची अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत, मला ना कधीच नाही केला फुटका. म्हणी असं ती मालकाला म्हणी काय म्हणी मला नाही केला फुटका. मालका रागच आला पण दुकानात गेला. 100 रुपयाचं 1 किलो सोनं. पिवळं चोटू काय म्हणतात इकडे त्याला? बँटेक्स. बरोबर. हा बाई आता जास्त निघालंय बा. ओरिजिनल कमी आणि हे जास्त घालतात लोक. बँटेक्स. ज्या वेळेला हिच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं 4-5 जणी सोबत घेतल्या. ही नेमकी बचत गटाचे अध्यक्ष. बचत गट आहे इकडं. बचत गट इथले सोडून सांगते, गाव कोणतंच नाही आता बचत गट नाही. प्रत्येक गावात आहे. पहा इथले सोडून आमच्या तिकडेचे. बचत गटाच्या अध्यक्ष होती. 4-5 जणी मिळून गाडी केली. लग्नाला गेल्या. मैत्रिणीच्या मुलीचं लग्न पण चोरांचा डोळा यांच्या सोन्यावर. कोणाकडे 2 तोळे ओरिजिनल, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 5 तोळे, कोणाकडे 10 तोळे आणि हिच्याकडे 1 किलो पण बँटेक्स. लग्न लागलं. जेव्हा निघाल्या अशी 8 रानात त्यांची गाडी अडवली. 8 रानात गाडी. एकटीच फक्त ड्रायव्हर होता सोबत. चाकू दाखवला, उतरा खाली. सगळ्या खाली उतरल्या. खाली उतरल्या. ज्यांच्याकडे ओरिजिनल 2 तोळे, 3 तोळे, 4 तोळे सोनं होतं का? विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळाची आवड वेगळी. पा संतांची आवड वेगळी. संतांना आवडते काय? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गोडी. आणि भगवंताची आवड आहे. अखंड भक्तांना नाव चिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा त्या दिवशी अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. ते अगोदर काय करावे साधने फळ अवघेची येणे. कारण देवाचा स्वभाव घेशी देवा देशी आईसा असशी उदार. एका हाताने दिलं देव आपल्याला 10 हाताने देतो. एवढं देतो, एवढं उदार अंतकड आहे भगवान परमात्माचं. किती उदार आहे. मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणार आहे. आणि एका बोटभर चिमणीच्या बदल्यात 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या. कोणाला? द्रौपदी मातेला, जगाच्या मालकाला. म्हणून तर सुदामा ब्राह्मण आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा प्रत्येकाची आवड पूर्ण करत असतो. देवाची आवड नाही काही माणसाला दिलं तर जे आहे ते तरी द्या. सप्ताह चालू आहे ना, काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी देणं आपलं कर्तव्य आहे. 10 रुपये दिवसात कमवतात, 1 रुपया देवासाठी.
100 रुपये कमवतात ना, 10 रुपये देवासाठी. 1000 कमवत असाल 100 रुपये देवासाठी आणि 10,000 कमवत असाल तर कमीत कमी 1000 तरी सत्कार्यात लावले पाहिजे. देव एवढं देतो, आपल्याला थोडं द्यायला काय हरकत आहे का? मला सांगायचं काय, ते एका हाताने दिलं, 10 हाताने प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करतोय. पण देणं महत्वाचं, इथं द्यावंच लागणार. कारण भगवान परमात्मानं आपल्याला देणाऱ्याच्या यादीत बसवलंय, घेणाऱ्याच्या नाही. तर काही लोक आहेत सध्याच्या काळात की जे फक्त अन्नासाठी फिरतात, खाण्यासाठी, आणि काही लोक आहेत खाल्लेलं जिरवण्यासाठी पडतात. भानगड तशी झाली माणसाची. एक ट्रेन होती, पण ट्रेनमध्ये प्रवासी निघालेले होते. वरच्या सीटवर एक प्रवासी बसलेला आणि गाडीमध्ये एक मागणार होता, ते नाही का, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दादा 10 रुपये तरी द्या. आंधळा होता, अगदी पांगळा होता, भिकारी मागण्यासाठी आला, 10 रुपये द्या. वरती बसलेला जो प्रवासी होता ना, त्याला 10 रुपये घेतले, पण त्याचा हात पुरत नव्हता. म्हणून त्यानं खालच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे 10 रुपये दिले. दादा एवढे पैसे त्याला द्या. पैसे कोणाचे होते? उत्तर द्या तुम्ही. पैसे कोणाचे होते? वरच्याचे. दिले कुणाला? कोणाकडे दिले? खालच्याकडे. दिले कशासाठी? देण्यासाठी. बरोबर. पैसे कोणाचे होते? परत विचारते, पैसे कोणाचे होते? वरच्याचे. दिले कुणाकडं? खालच्याकडे. दिले कशासाठी? देण्यासाठी. पैसे कोणाचे असते? तुमचं सांगा, मी कशाला दुसरीकडे डोकं लावलं? देतोय आपल्याला देव, पण देण्यासाठी देतो, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जगाच्या मालकाला नामचिंतन करावं लागेल, भजन करावं का माऊली ज्ञानोबा संत ज्ञानदेव पोसे निवृत्तीशी झाड गगनाभुनी वाढ नाम आहे. पण नामचिंतन करावं का करावं यासाठी सुद्धा भगवान प्रभू रामचंद्राचं भजन माणूस तोपर्यंतच करू शकतो जोपर्यंत आपल्यामध्ये आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला, राम नाम तेच करावं लागतं. म्हणून संत तुळशीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक जीवनात किती म्हणा ताई, हे माझं ते माझं काही आवश्यकता नाही. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आवडीनं भजन करेल, पण ते अगोदर नलगे मुक्ती धन संपदा संत संग अखंड संताची संगती पाहिजे. संत संग देई सदा का एकनाथ महाराज सांगतात, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. एकदा का चरण धरले संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. आणि का करावी संताची संगती? संत बिन प्राप्ती म्हणून संतांची संगती करावी लागेल. भगवंताच्या नामचिंतनाची ती गोडी जीवनामध्ये लावून घ्यावी लागेल. आणि तिथे जरी म्हटलं जगतामध्ये ताई हे माझं ते माझं, संतांची संगती करण्याची गरज नाही, नामचिंतन करण्याची गरज नाही, देवाला काही मागण्याची गरज नाही, हे माझं ते सगळं आपलं आहे. पण जगतामध्ये मी सांगू, आता सध्याच्या काळात तरी माणसाला नाही फक्त पैशाला किंमत आहे. ज्याच्याकडे पैसा लोक त्यालाच बोलतात, ज्याच्याकडे श्रीमंत लोक त्यालाच ओळखतात. जे गरीब आहे पावळ सुद्धा लोक नाही पाहिल्यासारखं करतात. पहा, परिस्थिती असेल कधी ज्याच्यावर आली त्याला कळेल. पैसा नसेल तर सख्खी बहीण भावाला ओळखत नाही आणि सख्खा भाऊ सुद्धा बहिणीला ओळखत नाही. म्हणून तर म्हटलं जातं, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. जगात आपला आहे कोण? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा म्हणा. रेल्वेचे डबे घसरल्यासारखं करू नका, सोबत म्हणा सगळ्यांनी. पुरुष मंडळी तुम्हाला सांगते, सगळ्यांनी भजन करायचे. काम करू आपण. अगोदर माता माऊल्या तुम्ही म्हणाल, सोपं भजन म्हणजे याच्यापेक्षा तुम्ही अगोदर म्हणायचं, पदरी काय एकदा डोक्यावर. भजन झालं की परत काढून टाका.
अगोदर तुम्ही म्हणायचं, तोपर्यंत तुम्ही कापून खोकून घशाला धार लावून ठेवा. बघू तुमचा आवाज येतो. पुरुष मंडळी तुम्ही थांबा थोड्या वेळ. यांचं झालं तुमची बाई. आता तुम्ही म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, 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 तुम्ही लावली का कशाला धार? जोरात म्हणा सगळ्यांनी भजन. टाळी वाजू नका, फक्त भजन म्हणा म्हणजे तालात येईल. पाठीमागचे कवर क्षेत्राच्या बाहेरचे आवाज येते ना तुम्हाला? रेंज मध्ये राहा, फक्त सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. कुचरपणा करायचा नाही. एकमेकाच्या शेजारची शपथ आहे तुम्हाला. जोरात म्हणायचं भजन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, फक्त त्यांच्याकडे बघू. आता तुमचा आवाज फक्त तुम्ही म्हणूच नका. 2 मिनिटं थांबा फक्त. तुम्ही फक्त पाठीमागचे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं पाहिजे ना सगळ्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय हो. टाळी वाजवतो मी तुमच्यासाठी जोरात एकदा. काय गोड आवाज आहे तुमचा लक्ष्मण महाराज. वा, काय भजन केलं तुम्ही सगळे. जेवण करा पोटभर, आता कीर्तन संपलं. मावशांनो काय भजन केलं तुम्ही. जसे काय आगे मोळाच्या माशा. भजन चांगले केलं. विनोदचा भाग सोडा, खरोखर भजन चांगलं केलं तुम्ही. ऐका, जगात देवाशिवाय कोण नाही. जगद्गुरु तुकोबारा सुद्धा सांगता, देव पाहावयासे गेलो, देवची गुन्ह्या ठेलो, देव माझा मी देवाचा. म्हणून भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागेल. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, संतांची संगती जीवनामध्ये जर घडली तर गर्भवासाच्या दुःखामध्येही जन्माला घातल्या तरी तो जन्म आम्ही आनंदाने स्वीकार होऊन जातो शेवटच्या जन्म.
सुखी घालावे आम्हासी. संताची संगती जीवनामध्ये घडत असेल तर या गर्भवासाच्या दुःखामध्येही जन्माला घातला तरी तो आम्ही आनंदाने स्वीकारू. पण त्या अगोदर हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हात वरती घ्यायचा. महिला पुरुष बाकीचे पाठीमागचे सगळ्यांनी हात वरती घ्या. भगवान हनुमंतराचं भजन माझ्यासोबत सगळ्यांनी करायचं. हात वरती घ्या सगळ्यांनी. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सगळे वर या म्हणून 4 वेळा सांगावं लागतं. हे नाही सांगायची गरज पडत. असो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग आला तो सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय हरिभक्तपरायण धनंजय दादा चव्हाण असतील, हरिभक्तपरायण आमचे लक्ष्मण दादा आहेत. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व गुरुजन मंडळी, ग्रामस्थ मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक सगळ्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे हरिभक्तपरायण, तसं काही नाही, शुभ असते मानधन असते ते नाव आहेत ना. हरिभक्तपरायण कैलासवासी कमल देशमुख यांचे स्मरणार्थ श्री बापूराव शामराव चव्हाण आणि त्याचबरोबर हरिभक्तपरायण श्रीमान दत्तात्रय महादेव खजिने, श्रीमान हरिभक्तपरायण दिलीप श्रीरंग देशमुख या परिवारासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा. सगळ्यांचे धन्यवाद. आजचे अन्नदाते होते हरिभक्तपरायण रेवण महाराज नलवडे, हरिभक्तपरायण जालिंदर महाराज पाटील, तुमचे धन्यवाद. अखंड भगवान प्रभू रामचंद्रांची कृपा तुमच्यावरती राहावी अशी भगवान प्रभू रामचंद्रांच्या वरती हनुमंतरायांना मी प्रार्थना करेल. सर्व गुरुजन मंडळी, ग्रामस्थ मंडळी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून परत एकदा हरिभक्तपरायण सावश्रेष्ठमाले म्हणजे विनेकरी असतील सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा. आमचे हरिभक्तपरायण आमचे बापूराव दादा देखील आहे, हरिभक्तपरायण आमचे बालासो काका देखील आहेत. बाकी सर्व दादांचे मित्र परिवार असतील तुमचे धन्यवाद व्यक्त करेल. माझे मोठे बंधू देखील उपस्थित आहेत. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती समर्पित करेल. हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करेल. गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली